साताऱ्याच्या कास भागातील हॉटेलमध्ये रेव पार्टी झाली आहे आणि रेव पार्टीत बारबाला नाचवल्याचं समोर आलेलं आहे। दारू पिऊन धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रेव पार्टीनंतर वाद होऊन राडा झालेला आहे। राड्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ही माहिती दिलेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच रेव पार्टीत बारबाला नाचवल्याचं समोर आलेलं आहे। दारू पिऊन धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मेळा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती। त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय। ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे। याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार। नेमकं काय घडलेलं यावेळी हॉटेलमध्ये रेव पार्टी झाली आहे? नक्कीच या साताऱ्यातील कास जो भाग आहे या भागामधलं हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये ही रात्री रेव पार्टी सुरू होती। काही बारबाला सुद्धा या ठिकाणी आणण्यात आला होता आणि त्यांच्या करवी तिथं नाच सुरू होता। हे सर्व मद्यधुंद अवस्थेत अनेक लोक तिथं होते आणि त्याच्यातून वाद झाला आणि वादातून त्यांच्यामध्येच राडा झाला। त्याच्यात एकमेकांना मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे जखमी होते त्यांना सुद्धा रात्रीच्या रात्री इथून हलवण्यात आलंय। खरं तर ही जी रेव पार्टी होती ती लोकांना समजू नये आणि हे जो राडा झालाय हेही समजू नये लोकांना, यासाठी हे सगळं प्रकरण लपवण्याचा प्रयत्न या लोकांकडून झालेला दिसतोय आणि त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाहीये। पण मात्र गुन्हा दाखल करायला आत्ताशी ह्या ज्यावेळी माध्यमांनी याबाबतची विचारणा केल्यानंतर ना आत्ता कुठे याच्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। पण जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आदेश जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी दिलेले आहेत। निश्चितच धन्यवाद तुषार ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कास भागातील हॉटेलमध्ये ही रेव पार्टी झाली आहे।